कसे आहात? चला तर आज बनवायचे आहे मिक्स पराठे बरं का. बटाटा घ्यायचा, पालक, गाजर, पत्ताकोबी, वाटाणा, फ्लॉवर सगळं घ्यायचं. कढई ठेवायची, थोडं तेल घालायचं, अमूल बटर घालायचं, आलं लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती पण घालून घ्यायची. मस्त सगळं परतायचं. कोबी घालायचा, गाजर घालून घ्यायचं. जेवढ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या घालून घ्यायच्या बरं का. शिजवत बसायचं नाही, फक्त परतून घ्यायचं. मोठ्या गॅसवर बटाटा घालायचा. बटाटा घातल्याच्या नंतर जो वाटाणा मॅश केलेला आहे तो पण घालून घ्यायचा. तो घातल्याच्या नंतर सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पेरी पेरी मसाला घालायचा. पालक घालून घ्यायचा. पालक घातल्याच्या नंतर किचन किंग मसाला जो आहे ना तोही घालायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं बरं का. मोठ्या गॅसवरच करायचं. आपल्याला काही भाज्या आपण सगळ्या अशा थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा हा निघूनच जातो. पराठ्यामध्ये त्या पूर्ण शिजल्या जातात. मी पीठ आधीच 10 मिनटं ठेवलं होतं मळून. भाजी मस्त थंड करून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात आमचूर पावडरही घालू शकता. बघू शकता पीठ असं मऊ मळायचं बरं का, घट्ट पीठ मळायचं नाही. त्याचा एक गोळा काढायचा. मी छोटंसं असं लाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये भाजी भरायची हातावर घेऊन. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता. जास्त कमी भाजी तुम्हाला जशी आवडते तशी, पण जास्तच भाजी घालायची, कमी नाही. मग ते पराठे खायला काय मज्जा येते. मस्त सगळं सील पॅक करून घ्यायचं बरं का. भाजी निघणार नाही अशा पद्धतीने. निघली तर भाजी साईडनी निघन असा मस्त पॅक करून घ्यायचा गोळा आणि अल्लद हाताने लाटायचा बरं का. जास्त जोर द्यायचा नाही. हलक्याच हाताने लाटला ना म्हणजे भाजी बाहेर येते. माझी आली होती बाहेर, पण तो खूप क्रिस्पी होतो खायला बरं का. आणि खायला पण खूप छान लागतो, कारण ती भाजी जी आहे ना ती मस्त अशी क्रिस्पी होते. एकदम असं कुरकुरीत होतं मग पराठा. पीठ टाकायचं थोडंसं, वाटत असं चिटकतोय तर थोडंसं पीठ टाकून परत लाटून घ्यायचा. थोडा पातळच ठेवायचा. तवा मस्त तापून घेतला, तेल लावलं. पराठा दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त भाजून घ्यायचा क्रिस्पी होईपर्यंत. तेल लावा, अमूल बटर लावा, तूप लावा, तुम्हाला जे आवडतं ते लावून तुम्ही दोन्ही साईडने तो मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा बरं का. मोठ्या गॅसवर आधी भाजायचा, नंतर लो गॅसवरच भाजून घ्यायचा, म्हणजे तो छान क्रिस्पी होतो. मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी लोणी केलं होतं. तुम्ही अमूल बटरही घेऊ शकता. दही, पुदिन्याची चटणी खूप छान लागते. सॉस पण घेऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. चला तर मग बाय.